गोरक्ष, तुझ्या शस्त्रविद्येचा मला परिचय झाला आहे, त्यामुळे तू पर्जन्यास्त्र सोडले नाहीस तरी चालेल. तू शस्त्रविद्येत पारंगत झाला आहेस आणि यापुढेही होत राहशील याची मला खात्री आहे. गोरक्ष, तुला सर्व शस्त्र माहिती आहेत आणि त्याचा उपयोग कसा करायचा हेही स्मरणात आहे. हे पाहून मला आनंद झाला. गुरुदेव, ह्यानंतर माझ्यासाठी काय आज्ञा आहे? मच्छिंद्र, कडेला सर्वत्र जर पाहिलेस तर मनुष्यासाठी दिवस बिकट होत जाणार आहेत. तेव्हा मनुष्याने आणि जीवसृष्टीने आशेने कोणाकडे पाहायचे? मी भ्रमण करत असताना ही गोष्ट माझ्याही ध्यानात आली गुरुदेव. मनुष्यातला राग, द्वेष टोकाला पोहोचला आहे. माणसांमध्ये सौहार्द, प्रेम कमी होत चालले आहे. जीवसृष्टीच्या कल्याणाचे प्रेम हे एकमेव उत्तर आहे. हे तत्व त्यांना पुन्हा नव्याने सांगण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर शाक्त पंथातील लोक मिळालेल्या सिद्धींचा, शक्तींचा दुरुपयोग करत आहेत. त्यातून सामान्य माणसाचे जगणे अवघड होत चालले आहे. या सगळ्याला आवर घालण्याची आवश्यकता आहे. मला हे मान्य आहे गुरुदेव. 12 वर्षाचा जो काळ आहे त्यात गोरक्ष आणि गहिनी दोघेही सहाय्यभूत होतील. मलाही त्याची प्रतीक्षा राहील. गुरुदेव, आता गोरक्षसाठी काय आज्ञा आहे? गोरक्ष म्हणजे साक्षात शिवस्वरूप आहे, परंतु त्याच्यात असलेल्या शिवतत्वाची त्याला ओळख नाही. आणि ती ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचे कार्य सुरू होणार नाही. इथपर्यंत येताना यात्रेत मी त्याला उपासना पद्धती दिल्यात आणि गोरक्ष त्यावर कठोर परिश्रमही घेतो आहे. परंतु तेवढे पुरेसे नाही. तू ज्या कठोर साधनेतून गेला आहेस त्यापेक्षाही अत्यंत कठोर तपश्चर्या त्याच्याकडून करवून घ्यायची आहे. आजवर सृष्टीत असा योगी घडलेला नाही. गोरक्षमध्ये असा महान योगी होण्याचे बीज आहे. आपण जे ठरवाल ते त्याच्यासाठी योग्यच असेल. माझ्या सानिध्यात गोरक्षने 12 वर्ष कठोर तप करणे आवश्यक आहे. गुरुदेव, एक विनंती आहे. मी गोरक्षाला ओळखतो. त्याला माझा विरह सहन नाही होणार. हा निर्णय मी त्याला स्वतः सांगेन. जशी तुझी इच्छा. शुभम भवतु.
मच्छिंद्र, येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक महत्वाची घटना घडणार आहे, ज्याचा तुझ्याशी थेट संबंध आहे. कोणती घटना गुरुदेव? अयोध्येमध्ये श्रीराम आणि सीतामाई 14 वर्षाच्या वनवासानंतर परत येणार आहेत. ही तर अद्भुत गोष्ट आहे गुरुदेव. 14 वर्षांचा वनवास हा खूप मोठा काळ आहे. श्री लक्ष्मी नारायणांचीच लीला आहे ती. श्रीराम अयोध्येत राहिले असते तर लंकेपर्यंतच्या प्रवासात जे अनेकांचे उद्धार झाले ते घडले नसते. खरं आहे गुरुदेव. वनवास हे निमित्त झाले. या 14 वर्षांच्या काळामध्ये अनेक दैत्यांचा संहार झाला, अनेक सज्जनांचे रक्षण झाले. यापुढे भ्रमण करताना श्रीरामांचा तुला एक संदेश मिळेल. त्याला नकार देऊ नकोस. जशी आपली आज्ञा गुरुदेव. गोरक्ष, श्रीराम कोण आहेत हे समजले का? नाही, मी त्यांच्याविषयी काहीच ऐकले नाही गुरुदेव. एखादी शुभवेळ ठरवा आणि प्रस्थान करा. खरं तर इथून जाण्याची इच्छा होत नाही गुरुदेव. तू असे म्हणतो आहेस याचे मला आश्चर्यच वाटते. 2 कारणं आहेत त्याला. एकतर तुमची खूप काळानंतर गाठभेट पडली आहे. तुमच्याकडून खूप काही ऐकत राहावंसं वाटतं. तुमची सेवा करावी असंही मनात आहे. आणि दुसरं म्हणजे गोरक्षला सोडून जाणे एवढे सोपे नाही. मच्छिंद्र, मला समजते आहे, परंतु तुझी कोणीतरी प्रतीक्षा करत आहे आणि तू जाणे आवश्यक आहे. होय गुरुदेव. मी आजच गोरक्षला हे सांगेन आणि ब्रह्ममुहूर्तावर इथून प्रस्थान करेन. तू गोरक्षाची काळजी करू नकोस. या बालवयातही त्याने जे ज्ञान प्राप्त केले आहे ते आश्चर्य वाटावे असेच आहे. परंतु एवढ्यावरच समाधान मानण्यात अर्थ नाही. त्याच्यातले शिवत्व जागे झाले तर या सृष्टीत झाला नाही असा महान योगी होईल. आणि त्यासाठी असे कठोर निर्णय घ्यावे लागतील. जशी आपली आज्ञा गुरुदेव. गोरक्ष बहुतेक वनात गेलेला दिसतोय. मी त्याला आत्ताच हा निर्णय सांगतो. गोरक्षलाही कल्पना नाही आणि तुलाही कल्पना नाही की भविष्याच्या गर्भात काय वाढून ठेवले आहे.
दृश्य आहे हे. अनेक वृक्ष, वेली, पक्षी खूप आवडले आहे मला इथे. तुम्ही मला शोधत आला आहात का? मी आश्रमाकडेच येत होतो. गोरक्ष, तुझ्या चेहऱ्यावर हा जो आनंद आहे तो पाहून तुला मी आता काही सांगावे की नाही हा विचार मी करतो आहे. नाही गुरुवर, तुम्ही सांगा. तुम्ही काही सांगितलं तरी मला आनंदच होतो. गोरक्ष, मी चाललो आहे. गोरक्ष, मी चाललो आहे. गोरक्ष, मी चाललो आहे. आणि तुला मात्र इथेच राहायचे आहे. मात्र इथेच राहायचे आहे. गोरक्ष, मला ठाऊक आहे की तुला हे सांगणेही अवघड आहे, परंतु मी तुला ह्याची पूर्वकल्पना दिली होती. परंतु मी इथे एकटा नाही राहणार. तू इथे एकटा असणार नाहीस. श्री दत्त महाराज तुझ्या बरोबर असणार आहेत. आणि आता तर तुझी आणि त्यांची ओळखही झाली आहे. परंतु मी तुमच्याशिवाय नाही राहणार. मला इथून जाणे आवश्यक आहे गोरक्ष. तसेच तुला इथे राहणे त्याही पेक्षा आवश्यक आहे. पण मी तुमच्यासोबत का नाही येऊ शकत? कारण आता तुला 12 वर्षे कठोर तपश्चर्या करायची आहे. परंतु मी यात्रा करत असताना साधना करत होतोच ना. तसे यापुढेही करेन. तुला आता स्थान निश्चिती होणे आवश्यक आहे गोरक्ष. यात्रा करत साधना करण्याची ही वेळ नाही. आणि केवळ श्री दत्त महाराजच नाही, तर श्री महादेव ही तुला प्रत्यक्ष दर्शन देणार आहेत. आणि त्यांनी मला जे ज्ञान दिले आहे ते आणि त्याही पेक्षा अधिक ते तुला देणार आहेत. मच्छिंद्र, मला याची कल्पना आहे की गोरक्षला सोडून जाणे तुझ्यासाठी सोपे नाही. गोरक्ष प्रकट झाल्यानंतर तूच त्याचा पिता, माता होतास. तूच त्याचा बंधू आणि सखा होतास. गोरक्षसाठी पहिले नाते तुझ्यासोबत होते. तुझा हात धरूनच त्यांनी सृष्टी पाहिली. त्यामुळे स्वाभाविकपणे तुमचे नाते गुरु शिष्या पलीकडे झाले आहे. कधी कधी असा प्रसंग येतो की समोर आलेला क्षण ओलांडणे अवघड जाते. भविष्यात तुझी आणि गोरक्षची पुन्हा जेव्हा भेट होईल तो मात्र आनंद सोहळा असेल. मात्र त्यासाठी हा विरह स्वीकारणे भाग आहे. तुम्ही नसाल तर माझे ध्यान कसे लागेल? मला समजते आहे गोरक्ष, परंतु हळूहळू तुला साधनेवर लक्ष केंद्रित करावेच लागेल. तुझे माझ्यावर प्रेम आहे, निष्ठा आहे, परंतु त्यात मोह येता कामा नये. भावनेने तू माझ्यातच काय तर परमेश्वरातही अडकता कामा नये. साधनेत हा मोह आडवा येतो, मग तो साक्षात परमेश्वराचा का असेना. आणि तू इथे थांबणे हे तुझ्याच हिताचे आहे. गोरक्ष, लोखंड जसे अग्नीमध्ये तापून लाल होते आणि हवा तसा आकार धारण करते, तसे तुझे साधनेमध्ये व्हावे हे अपेक्षित आहे. तुझ्या हातून जे कार्य घडणार आहे त्याचा हा पाया आहे. आणि ही जशी माझी इच्छा आहे
तशीच आज्ञाही आहे.